नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजय जाधव यांची पाऊसकाळ ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता पहिल्यांदा चॅनलवर आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विजय जाधव लिखित पाऊसकाळ भाग दुसरा. समोरच्या मान्याच्या घरात राहणारे कुंभार मामा तसे मूळचे कुंडलचे. नोकरीसाठी म्हणून ते मान्याचं घर भाड्यानं घेऊन तिथे राहत असलेले. कुंभार मामाला 5 मुलं. थोरला सोडून बाकी सगळे माझे जोडीदार. मग काय, शनिवारी ते माझी वाटच बघायचे. तिथं गेलं की नदीवर पोहायला जायचं. हिरव्यागार नदीकाठातनं पळणारं पांढरं शुभ्र पाणी चांदीसारखं चमकायचं. हिरव्या साडीच्या पदराला जरीचा काठ असावा तसं वाटायचं. नदीत 2-2 तास पोहून डोळं लाल भडक व्हायचं. येता येता लिफ्ट इरिगेशनच्या जॅकवेलवर जायचं. तिथं कुंभार मामा ऑपरेटर. लोखंडी शिडीच्या पायऱ्या चढताना खाली बघितलं की डोळं फिरायचं. पण एकदा वर गेलं की मन हरकून जायचं. आजूबाजूच्या परिसरातलं वाऱ्यावर डुलणारं उसाचं फड, शेवरीचं मोगणं, लागणीच्या उसातली तुरे आलेली मक्याची कणसं, बारकी पोरं झिपऱ्या पसरून आईच्या कडेवर बसावीत ना तशी वाटायची. ज्यांनी ऊस लावला नाही त्यांनी पेरलेली भुईमुगाची रानं हिरवी चादर पासारल्यासारखी दिसायची. हे सारं रानाचं वैभव डोळ्यात पुन्हा पुन्हा साठवत राहावं असंच वाटायचं. जेवणाचं पण भान नाही राहायचं. जॅकवेल समोरून भिलवडी औदुंबरला जाणारी गाडी वाट. त्या वाटेला कायम वर्दळ असायची. रानातनं जाणारी येणारी माणसं कुंभार मामाला भुईमुगाच्या शेंग्या, मक्याची कणसं, वाळकं असला गावरान मेवा द्यायची. त्यावर आमची चंगळ व्हायची. यापैकी काहीच मिळालं नाही तर ऊसावर दणका लावायचा. ऊस खाऊन खाऊन गालफाडं सोलायची. तोंडाला तिखट लागू द्यायचं नाही तरीही ऊस खाणं बंद नसायचं. शनिवार रविवार दिवसभर आमच्या पायाला दम नसायचा. कुणाच्या मळीला काय आहे आम्हाला बरोबर माहिती असायचं. जांभळाच्या दिवसात जांभळं खाऊन खाऊन तोंड जांभळासारखं होयाचं. कायम भटकंतीमुळं नदीकाठचा खडानखडा पायाच्या ओळखीचा झालेला. मटणाचं कालवण माझ्या आवडीचं होतंच, पण त्याहीपेक्षा मला माझ्या गावात जे मिळत नव्हतं असं बरंच काही या गावात सापडत होतं. सोमवारी सकाळी नीला मावशीबरोबर माझ्या गावाकडे परत यायला नको वाटायचं. का कोणास ठाऊक, पण तिकडं जाताना भरभर पडणारी माझी पावलं परत येताना अडखळायची. असं हे गाव त्यांनी माझ्या मनात कायम घर केलेलं. कायम पाण्यानं दुथडी भरून वाहणारी नदी उन्हाळ्यात जरा रुसल्यासारखी वाटायची. पावसाळ्याच्या दिवसात जरा धसमुसळेपणानं वाहायची. पण कधीसुद्धा रागवून कोणाच्या जीवावर उठली आहे किंवा कोणाचा संसार उद्ध्वस्त केला आहे असं कधी व्हायचं नाही. शेवटी आईच ती. आपल्याच लेकरांवर कशी रागाला येणार. पावसाळ्यात फार आकांड तांडव करत आलीच तर मारुतीच्या पायाचं दर्शन घेतलं की ती मागे फिरायची. गावातल्या सवाष्णी खणा नारळानं तिची वटी भरायच्या. मग माहेरवाशिणीसारखी मागं बघत ती पात्रातनं वाहत राहायची. कधी कोणाच्या स्वप्नात येऊन दृष्टांत द्यायची, कधी तर एखादीच्या अंगात घुमायची. लेकरांची चुकी पदरात घालत जगा बाबानो सुखानं असा आशीर्वाद देऊन त्यांच्यावर मायेची पाखर घालणारी कृष्णामाई लहानपणापासून माझ्या जगण्याचा एक भाग होऊन बसली होती. कधी कुणी सवंगडी मिळाला नाही तर एकटंच नदीच्या काठावर बसून तिच्याकडे एकटक बघत राहताना मला भुकेचा सुद्धा विसर पडायचा. आठवत होतं, एका शनिवारी मी म्हातारीकडे गेलो. मस्तपैकी जेवलो. एकटाच पाणवठ्यापासून लांब अंतरावर दगडावर पाण्यात पाय सोडून बसलो. बारकं मासं पायाला ढुसण्या देत असलेलं. पायाला गुदगुल्या व्हायच्या, बरं वाटायचं. एकदम पाय वर घेतला की मागं पळायचं. खडा टाकला की त्या बाजूला सगळं भुंगाट जायचं. ही गंमत बघताना किती वेळ गेला समजलंच नाही. पाठीमागनं कुंभाराच्या बाळूची हळी ऐकू आली आणि मग मी भानावर आलो. घरात आल्या आल्या म्हातारी वैतागून म्हणाली, कुठं गेला होता रे बेल घालायला? तुला हुडकून हुडकून माझ्या पायाचं कणकं व्हायची वेळ आली. बसलेच्या आळीला बघितलं, मानेच्या घरात बघितलं, सगळं गाव पालतं घातलं तरी तुझा कुठं पत्त्याच नाही. अरे मनात नको नको ते यायला लागलं. काहीतरी वाईट वांगाळ घडलं तर तुझी आई मला काय म्हणन? हां,
त्या पारास ह्या असं वागायचं असेल तू माझ्याकडे येऊच नको. म्हातारी बडबडत असलेली. मी मुकाटपणं खाली मान घालून बसलेलो. आपल्यामुळं म्हातारीला त्रास झाला याचं वाईट वाटत असलेलं. त्यानंतर मी पुन्हा कधीही म्हातारीला न सांगता बाहेर गेलो नाही. माझ्या लहानपणीचं गाव वेगळं होतं. माणसं वेगळी होती. दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानणारी, दुसऱ्याच्या दुःखात 4 पावलं त्याची सोबत करणारी. त्यांच्या मनगटात आचराट ताकद होती. एखाद्यावर जर कोणी विनाकारण हात टाकला, अत्याचार केला तर त्याला वठणीवर आणण्यासाठी बाह्या सरसावणारी. पंचमीच्या सणाला चलगसये वारुळाला नागोबाला पूजा याला या गाण्याच्या तालावर डोलणारी. आभाळाला भिडणाऱ्या झोक्यावर बसून वाऱ्याबरोबर दोस्ती करणारी. आणि दिवाळीत दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वावाळी, गाई म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कुणाचा, आई बापाचा, दे माय खोबऱ्याची वाटी, नाहीतर वाघाच्या पाठीत घालीन काठी. असं म्हणत मोळाच्या नागाची फडी करून पोरांनी जनावरांना ओवाळल्यावर त्यांच्या हातावर गुळ खोबरं ठेवताना सुरकुतलेल्या गालावर सुद्धा खळी पडायची. सणासुदीच्या दिवशी मारुतीच्या देवळासमोरच्या पटांगणात आटापाट्यांचा खेळ रंगात यायचा. कुणाच्याही लग्नात वरातीपुढे अप्पू नानाच्या हलगीची टिपरी पडली की शामू, नामू, मधू अशी 15-20 पोरं लेझीम खेळताना अंगात वीर आल्यासारखी नाचायची. म्हातारी माणसं बोळकं झालेल्या तोंडात बोटं घालायची. शाब्बासर भादरानो असं म्हणताना त्यांची छाती गर्वानं फुगायची आणि ती पण अंगात भरमल्यासारखं आपल्या वयाचा विचार न करता पायाखालची जमीन भिजेपर्यंत लेझमाचा डाव घुमवायची. म्हाताऱ्यांच्या अंगातला जोर बघून तरणी पुन्हा दुप्पट ईर्षेनं खेळायची. आणि आमच्या गावचा अप्पू नाना हलगी वाजवतोय हे बघून माझ्या अंगावर मुठभर मांस चढायचं. कातड्याला आपल्या भाषेत बोलायला लावणाऱ्या या कलंदर कलावंतानं सगळं गाव आपलंसं केलेलं होतं. दलित, सवर्ण याच्यातल्या जातीभेदाच्या बेड्या तोडून त्यांनी सगळ्या गावाच्या मनावर आपल्या कलेचा वेगळा ठसा उमटवला होता. त्याच्या हलगीपुढे मी म्हणणाऱ्यांनी हात टेकले होते. हनुमान जयंती, गणेशोत्सवाच्या वेळेला गावातली पोरं हमखास नाटक बसवायची. गंमत वाटायची बघायला. नाटकातलं एक एक पात्र जिवंतपणे उभी करणारी ही पोरं नाटकानंतर 4 दिवस सगळ्या गावात कौतुकाचा विषय व्हायची. पेरणीनंतर पावसानं ओढ दिली तर आमच्या गावातली लहान थोर मंडळी मानगावला नदीचं पाणी आणायला जायची. नदीत आंघोळ करायची. किटली, कासांडी, घागर ज्याला जे झेपेल ते भांड नदीच्या पाण्यानं भरून घ्यायचं आणि अंगावरच्या ओल्या कपड्यांनीशी ते पाणी आमच्या गावातल्या देवांना घातलं की हमखास पाऊस पडतो अशी लोकांची श्रद्धा. आम्ही नदीत आंघोळ करतोय का नाही तोपर्यंत हे सगळं गाव, अरे यादववाडीची माणसं आल्यात पाणी न्यायला, त्यांना चहा तरी देऊ असं म्हणत गोळावायची. मारुतीच्या देवळासमोर मोठ्या पातेल्यात चहा करायची. प्रत्येकाला आग्रहानं चहा दिला जायचा. त्या चहामध्ये प्रेमाच्या गोडीचा आणि आपुलकीच्या भावनेचा संगम असायचा. ज्वारी, गहू, हरभरा, कापूस या पिकांनी संपन्न असणारं, धनापेक्षा मनाला जास्त किंमत देणारं हे गाव मला खूप आवडायचं. माणुसकीचं नातं अतूट जपणारं या गावाचं मूळ नाव तावदरवाडी असं होतं. पण हे गाव धनाबरोबर मनानं सुद्धा श्रीमंत आहे म्हणून माझ्या गुरुजींनी ह्या गावाचं नाव ठेवलं मानगाव. असं हे गाव घेण्यापेक्षा देण्यात धन्यता मानणारं. माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा आणि त्या काळातील माझ्या अतृप्त भुकेची सोय करणारं. ते गाव नेहमी कस्तुरीच्या सुगंधासारखं माझ्या मनात दडून बसलेलं होतं. माझं 7वी पर्यंतचं शिक्षण ह्याच गावात झालं. माझी पणजी वारली. पुन्हा कुणाकडे जायचं? कुंभार मामा पण गाव सोडून गेले. त्यामुळे ह्या गावाचा आणि माझा संबंध तुटला. मीही शिक्षण घेत राहिलो. पदव्यांच्या पाठीमागे धावताना मागचं काहीसुद्धा विसरलो नाही. पण नंतर प्रत्यक्ष ह्या गावात येणं शक्य झालं नाही. गेलेल्या आयुष्याची उजळणीसुद्धा करता आली नाही. पदवी घेतली. घरची परिस्थिती बेताचीच. पैसा नाही, वशिला नाही. मग या पदवीला विचारणार कोण? किरकोळ कामं करत मिळेल त्या तुटपुंज्या कामाईवर आपला प्रपंच हळूहळू नेटानं चालवत राहिलो.
कुठेच नोकरी मिळेना म्हणून तलाठ्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली. आपल्या जडणघडणीचं बीज याच गावानं माझ्या मनाच्या जमिनीत टाकून ठेवलं होतं, हे कसं विसरून चालेल? आणि आज कित्येक वर्षांनंतर त्याच गावात शिक्षक म्हणून जाण्याचा योग येतोय. माणगावचा रस्ता आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. पूर्वी या रस्त्याला वाळूवाट म्हणायचे. तिच्यावर एखादा लहानसा वाळूचा खडासुद्धा दिसायचा नाही. मग हिला वाळूवाट का म्हणायचं याचं कोडं त्या काळापासून आज अखेर मला सुटलेलं नाही. पूर्वीच्या काळी फक्त बैलगाडीनं जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग व्हायचा. पायी चालत जाणाऱ्यांसाठी आमच्या घराजवळनं हिंगणाळ्याच्या बाजूनं ओढ्यात उतरून मोहित्याच्या रानातनं माणगावच्या दक्षिणेच्या गावंदरीत निघणारी वाट होती. थंडीच्या दिवसात शाळवाच्या रानातनं जाताना दिशाभूल करणारी, हरभऱ्याच्या आंबीनं पायाला चणचण करायला लावणारी, कापसाच्या पांढऱ्या शुभ्र रानातनं चालताना चांदण्यातून चालण्याचा आभास निर्माण करणारी, पावसाळ्याच्या दिवसात जगातला सगळा चिखल आपल्या अंगावर पांघरून घेऊन बारक्या पोरासारखी राडेराड झालेली, तर उन्हाळ्याच्या दिवसात लांबवर दिसणाऱ्या मृगजळात हरवलेली, अशी ही वाट मी माझ्या लहानपणी कित्येक वेळा पायांखाली घातलेली. पावसाळ्यात ओढ्याला जास्त पाणी असलं तर कोणाच्या तरी बैलगाडीतनं या वाळूवाटेनं आलेलो. त्यावेळी ती आत्ताच्या डांबरी सडकेसारखी गुळगुळीत नव्हती. गुडघ्या एवढ्या चाकोरीतनं बैलाच्या पायांनी पडलेल्या औंडातून धडपडत जाणारी. आता तिचं खडीकरण झालं. साऱ्या रस्त्यावरची खडी वरती आलेली. अंगावर फोड उठावे तशी ती दिसायची. आजूबाजूच्या येड्या बाबळीने आपला पसारा वाटेवरच पसरायला सुरुवात केलेली. सायकलवरनं जाताना पोटातली आतडी गोळा होत होती. कुठला खडा आणि कुठला खड्डा चुकवायचा हेच कळत नव्हतं. त्या रस्त्यावरनं जाताना मला वाटलं की अडलेल्या बाळंतीण बाईला जर ह्या रस्त्यावरनं आणलं तर तिची आपोआप सुटका होईल. आमच्या गावाचं शिवार मागे पडलं. तिकडनं ओलांडून काळ्या ओढ्याच्या फरशीवरनं पुढे आलो. माणगावच्या शिवारानं चांगलीच काट टाकलेली. उसाचे फड रस्त्याच्या दुतर्फा डुलत होते. तलवारीच्या पात्यासारखी उसाची पानं वाऱ्यावर हलत होती. कमरेबरोबर असलेले सोयाबीनचे प्लॉट शेंगांच्या ओझ्यानं वाकलेले. लागण केलेल्या उसाच्या सरीवर भुईमुग तालात आलेला. गावापासून बऱ्याच अंतरावर हिरव्यागार शेतातलं मोठ्ठच्या मोठ्ठं पांढरं धोट पत्र्याचं शेड नजरेत भरत होतं. हिथं कुणी काय केलं असावं? कारखाना म्हटलं तर धूर नाही का त्याचं नळकूट नाही. राहायला केलं असेल म्हणावं तर कसं धान्याच्या गोदामासारखं. एवढ्या लांबात रानात का बांधलं असेल? जाऊ दे तिकडं, कशाचा पण असू दे. आपल्याला एवढा विचार करायची गरज काय? गावाजवळ आलो. माझी लहानपणी प्राथमिक शाळा मारुतीच्या देवळाला लागून होती. ती आता गावाच्या बाहेर आली होती. कौलारू शाळेची इमारत आता स्लॅबची झाली होती. राष्ट्रपुरुषांची चित्र, राष्ट्रगीत, पसायदान, भौगोलिक माहिती व्हरांड्यातल्या भिंतीवर चितारलेली होती. शाळा बाहेरून तर छान सजवलेली, आवार स्वच्छ केलेलं, निरनिराळी फुलझाडं, त्याचबरोबर फळझाडंही लावलेली. एखाद्या तरुण मुलीनं नट्टापट्टा करून बसावं तशी शाळा नटलेली. मनाला बरं वाटलं. ज्या मंदिरात देशाची भावी पिढी घडणार ती शाळा स्वच्छ आणि सुंदर असायलाच हवी. शाळेपलीकडचा श्रीकृष्ण मठ आता खूप बदलला होता. समोर मोठं स्टेज बांधलेलं, त्याच्या पलीकडच्या पाण्याच्या हौदातलं सांडपाणी आजूबाजूला झाडांना जात असलेलं, त्यामुळे वेगवेगळ्या फुलझाडांची गर्दी दिसत होती. मठाची पूर्वीपेक्षा आता जास्त सुधारणा झाली होती. एखादं भांडं धुवून लखलखीत करावं तसं सगळं आवार झाडून स्वच्छ केलेलं होतं. मठाच्या दर्शनानं मन प्रसन्न झालं. समोरच गुलाबी रंगाचे कपडे घातलेले मध्यम उंचीचे बुवा दिसले. त्यांना मनोमन नमस्कार करताना माझ्या लक्षात आलं, इतर बुवांच्यासारखं अंधश्रद्धा वाढवण्याचं काम ही माणसं कधी करत नाहीत. चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे हे सेवक केवळ त्याचीच ध्यानधारणा करतील. आजच्या बुवांच्यासारखं बुवाबाजीचा ढोंग नाही का कोणाची फसवणूक नाही.
आपल्या अंगावरील कपड्यांइतकं आपलं चारित्र्य स्वच्छ आणि निष्कलंक ठेवणाऱ्या या देवभक्तांना माझ्या लहानपणी मान होता आणि आत्तासुद्धा असावा. कारण मठात पूर्वीपेक्षा झालेला बदल सर्व काही सांगत होता. मठातील गादीला नमस्कार करण्याच्या नादात समोरनं येणाऱ्या मोटरसायकलकडे दुर्लक्ष झालं आणि त्यांनी मला सरळ येऊन धडक दिली. आपल्याबरोबर मलाही आडवं केलं. बुवा पळत आलं, त्यांनी मला उठवलं. मी गाडी हाणणाऱ्याकडे बघितलं. फार तर 8वी-9वीत शिकत असणाऱ्या पोराच्या हातात हिरो होंडा गाडी. आश्चर्य वाटलं, कारण एवढ्या वर्षात मला अजून नवीन सायकल मिळाली नव्हती आणि हितलं बारकं पोरगं गाडीवरनं टेचात फिरते वर आणि मलाच म्हणते, काय पाहुणं, मोरं बघायची काय पद्धत विधत आहे का नाही? हां, यो खटारे घेऊन मध्येच कशाला धाड पाडला? आईला कवाशानी होत्यात कोणाच माहीत, असं म्हणत मलाच धाप देऊन निघून गेलं. मला राग आलेला, पण राग येऊन करतोय काय? आपण या गावात नवीन आलो आहे. कोणाचं पोरगं आहे कोणाच ठाऊक. मी राग आवरला आणि बुवांनाच विचारलं, इथं हायस्कूल कुठे आहे? हायस्कूल होय, असं सरळ पुढं जावा, चौक लागला का दक्षिणेला वाळा. म्हणजे मारुतीच्या मंदिरा शेजारी म्हणा की. हां बरोबर आहे, तुम्हाला मारुती मंदिर ठाऊक आहे? मग त्याच्या डाव्या बाजूला ग्रामपंचायत, त्याच्या पलीकडं हायस्कूल. बुवांनी समजावून सांगितलं. काय काम काय काढलं हायस्कूलमध्ये? मी तिथं नवीन शिक्षक म्हणून आलो आहे. हां, म्हणजे तुम्ही नवीन सर आहे वय. मनात म्हटलं, कशाचा सर आणि कशाचा काय. मागाच्या दाणक्यानं अंग सडकून निघाले. बुवांना परत एकदा हात जोडलं. बरं चलतो आता, असं म्हणत निघालो. रस्त्यानं जाताना माझ्या लक्षात आलं, प्रत्येकाच्या दारात हत्तीच्या पिल्ल्यागत दिसणाऱ्या म्हैसांना म्हशी झोलतायत. दुचाकीपासून 4 चाकींपर्यंत सगळ्यांच्याकडं गाड्या. कुठं कुठं त्याच्या जोडीला पिवळं धमक हिंदुस्तान ट्रॅक्टर डोळं वटारून उभं असल्यासारखं वाटत होतं. त्यांच्या ट्रॉल्या जागोजागी रस्त्यावर सोडलेल्या. पूर्वीच्या कौलारू घरांची जागा आता बऱ्याच स्लॅबच्या इमारतींनी घेतलेली. जुन्या आडाचा कट्टा मात्र आता ढासळण्याच्या स्थितीत असलेला. त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नसलेलं. चौकात पानपट्टीची खोकी वाढलेली. काही जण तोंडात मावा टाकता टाकता, यो कोण नवीन फंटर गावात आला, असं म्हणत माझ्याकडे बघत असलेली. पानपट्टीच्या आजूबाजूला गुटख्याच्या पुड्यांचा खच पडलेला. वा का स सोसायटी मानगावची इमारत समोरच्या बाजूला दिसत होती. सरकारी गुरांचा दवाखाना ओळखण्याची हमखास खूण म्हणजे लोखंडी पाईपचा खोडा तो तिथे होता. सोसायटीच्या पायरीवर काही टवाळकी बसलेली. रस्त्याच्या कडेनं लहान मुलांनी केलेल्या घाणीतून पुढे जाणं मुश्किल होतं. नाकाला हात लावावा तर सायकल कुठल्या गचक्यात आदळल याचा नेम नव्हता. कसं तरी धडपडत मारुतीच्या मंदिरासमोर आलो. तिथल्या वडाच्या झाडाचा पार आता नामशेष झाला होता. पुढच्या बाजूला पटांगण होतं. त्याच्या एका बाजूला बांधीव स्टेज तयार केलं होतं. मारुतीच्या देवळासमोर माझ्या लहानपणी तुळस कट्टा होता. त्याच्यावर एक दाढीवाला बोकड कायम बसलेला असायचा. त्याच्या सुटलेल्या वासामुळं त्याला तिथून हाकलण्यासाठी आम्ही बारकी पोरं लांबनं त्याला दगड मारायचो. तो एकीकडनं पळत आला की दुसरीकडनं दगड हाणायचो. गंमत वाटायची. एकदा लांगड्या बत्ताशेच्या मागं बोकाड लागलं. चड्डी वल्ली होईपर्यंत बत्ताशा पळत होता आणि बोकाड मागणं पाठलाग करत होतं. हे आठवलं आणि माझं मलाच हसू आलं. काय पाहुणं, एकटंच हसताय? काय ध्यानात आलं? कट्ट्यावर बसलेल्या दाढीवाल्या बुवानं मला विचारलं. नाही कुठं काय नाही, असं म्हणत मी सायकल स्टँडला लावली. देवळात गेलो. द्रोणागिरी उचलून निघायच्या तयारीत असलेल्या मारुतीची मूर्ती. शेंद्री रंग सगळ्या मूर्तीला लावलेला. तुझ्या पांढरीत आलोय, सांभाळून घे, असं म्हणत मी त्याला हात जोडले. कोनाड्यातल्या पणतीच्या मंद उजेडात मारुती रायासुद्धा गंभीर झाल्यासारखा वाटला. कदाचित मला तसा भास झाला असेल. देवालासुद्धा निश्चितच काहीतरी कोडं पडलं असावं असं उगाचच मनाला वाटून गेलं. दर्शन घेतलं, बाहेर आलो. देवळाच्या पलीकडे ग्रामपंचायतीचं ऑफिस आणि त्याच्या पलीकडे शाळा दिसत होती. नमस्कार सर. आत जात असताना भेटलेल्या एका इसमाला म्हटलं. नमस्कार, काय पाहिजे? कुणाला भेटायचे? मला मुख्याध्यापकांना भेटायचं आहे.
मग आज जावा समोरच्या खुर्चीवर बसलेत ना तेच मुख्याध्यापक. त्याने टेचाच सांगितलं. आत गेलो. नमस्कार सर. नमस्कार. कोण आपण? मी व्ही यादव, शेजारच्या यादववाडीचा. हां बसा बसा. काल अध्यक्ष साहेब आले होते. ते म्हणले उद्यापासून यादववाडीचे यादव सर कामावर येतील, त्यांना कामावर हजर करून घ्या. घ्या पाणी घ्या. असं म्हणत मुख्याध्यापकाने टेबलवरचा पाण्याचा तांब्या माझ्याकडे सरकवला. मलाही उशिराच्यानं ताण लागली होती. घोडभर पाणी घशाखाली ढकललं तर तरी आली. सरांनी विचारलं, आपण कोणचा विषय शिकवाल? सर आपण द्याल तो विषय शिकवायची माझी तयारी आहे. एवढ्यात मगाशी दरवाज्यात भेटलेली व्यक्ती आत आली. अरे दादा, हे आपल्याकडं नवीन यादव सर आलेत. माझ्याकडे बघत मुख्याध्यापक म्हणाले, अनबर का सर, हा आमचा मारुती, शाळेचा शिपाई आहे. आम्ही याला दादा म्हणतो. गावाला असून अध्यक्ष साहेबांचा बादशाह आहे हो. शिपाई? मी चाटच पडलो. मनात म्हटलं खरं तर याला शिपायाच्या ऐवजी मुख्याध्यापक करायला पाहिजे होतं. अहो गड्याचा थाटच तसा होता. सफारी ड्रेस, हातात अंगठी, पायात बूट. सधनगावचा गडिया म्हटल्यावर भारदस्तच असायचा. खरंच दादा वाटला. सर तुम्ही आजच शाळेत हजर होणार का? हो आज मी हजर होण्यासाठीच आलो आहे, मी आनंदानं सांगितलं. बरं झालं, मला आजपासून नवीन सहकारी मिळाला. दादा दुसरा तास सुरू झाला आहे, यांना खडू दे, डस्टर दे आणि सरांना वर्ग दाखव. चलो सर. मारुतीनं दाखवलेल्या वर्गावर गेलो. 6वीचा वर्ग. पहिल्यांदा मुलांच्या ओळखी करून घेतल्या. माझी ओळख सांगितली. पोरं एखाद्या जादूगाराकडे बघावं तशी बावरून माझ्याकडे बघायला लागली. माझ्या लक्षात आलं की मुलांच्यातला आणि आपल्यातला परकेपणा दूर केल्याशिवाय शिकवून उपयोग नाही. मग मी एक युक्ती केली. मुलांनो तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडेल? मी विचारलं. पोरं एकदम खुश. आवडेल एकदम मोठ्यानं ओरडली. छान. आता मी सांगतोय ते शांतपणे ऐकायचं, गोंधळ करायचा नाही. पोरांनी मुंड्या हलवल्या. माझा मूळचाच गोष्टी वेल्हाळ स्वभाव. हक्काचा श्रोता मिळाला. मुलांच्यावर पहिल्यापासून आपला प्रभाव पडला पाहिजे म्हणून साने गुरुजींची गोष्ट रंगवून सांगितली. मुलांना गोष्ट खूप आवडली. दुसऱ्या वर्गावर गेल्यावर तिथेही गोष्ट सांगितली. त्यामुळे पोरं खुश झाली. पहिल्याच दिवशी मुलांच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण झालेली बघितली आणि माझ्या मनाला खूप समाधान वाटलं. श्रोते हो, हा होता विजय जाधव लिखित पाऊस काळ ह्या कादंबरीचा भाग दुसरा. तिसरा भाग उद्या. पण तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे ते प्रेस करा आणि ऑल हा पर्याय निवडा. भेटूयात मित्र हो पाऊस काळ या विजय जाधव यांच्या कादंबरीच्या तिसऱ्या भागासह उद्या. तोपर्यंत नमस्कार.